असं की माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळी ते शिर्डीमध्ये आले. शिर्डीला आल्यानंतर स्वाभाविक मी पालकमंत्री आहे, मतदारसंघाचा आमदार आहे, त्याचं स्वागत केलंय. आणि मग आम्ही अचानक निर्णय झाला त्यांचा की आपण तिकडे जायचंय त्या मंदिरामध्ये खरातांच्या. दीपक केसरकर साहेब होते. आम्ही मंदिरात गेलो. मग आम्ही खाली दर्शन घेतलं आणि आतमध्ये मग ते त्यांनी पूजा करत होते, पण आम्ही बाहेरून थांबलो. मी जिल्हाधिकारी होतो, जिल्हा पोलीस प्रमुख होते. आम्ही सगळे वाट पाहत होतो. अर्धा पाऊण तासांनी पूजा होत होती. आता स्वाभाविकपणे मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर माझं कर्तव्यच आहे त्यांच्याबरोबर जाणं. परंतु हे जे काही मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ समोर येत आहेत, तर मग ते खरं तर आमचा काही संबंधही नाही आहे. म्हणजे त्याच्या कर्तृत्वाबद्दल किंवा तर एकदा बोलेल मी नंतर, कारण तो राजकीय सल्ले द्यायचा लोकांना कधी कधी. म्हणजे प्रसंगी आता वेळ भाषा करण्याची, परंतु मला वाटतं उशिरक होईना त्यांना गजाड झाले, त्यांना पोलीस अटक करू शकले. आता तेजस्वी सातपुते मॅडम ज्या SITच्या प्रमुख केलेल्या आहेत, ज्या IPS अधिकारी आहेत, त्यांनी सातारला उत्तम काम केलं. त्यामधल्या दिवाणच्या प्रकरणामध्ये कोणाच्या प्रेशरवर त्यांनी जुमानला नाही. अशा सोलापूरला होत्या. एक अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. मला वाटतं त्यांना माझी या निमित्तानं आव्हान आहे की निष्पक्षपाती चौकशी करताना विनाकारण निरपराध महिलांचा सुद्धा, आता त्यांनी काय त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन काय केला असेल, परंतु मुख्य आरोपी त्याच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. त्याच्यावर आता कारवाई सरकारने सुरू केलेली आहे. दुसरीकडे दीपक केसरकरांचे जे सहकारी आहेत, दीपक लोंढे, जे सिन्नरमध्ये राहतात आणि त्यांनी बऱ्याच राजकीय लोकांना देखील तिथे आणलं आणि त्या बाबांचं वक्तव्य बनवलं. कुठेतरी राजकीय लागेबांधे व्यवहार त्यांच्याशी झाले, अनेक प्रॉपर्टीज मिळवल्या. शिर्डीत देखील अनेक प्रॉपर्टीज या बाबाच्या आहेत. कुठेतरी हे सगळं समोर आलं पाहिजे. नाही, आता चौकशी पण समोर येईल. आता कोण दलाल होते, कोण त्याच्यामध्ये त्यांना मदत करत होतं, या सगळ्या भानगडीमध्ये कोण होतं, म्हणजे त्याची आता चौकशी नेमली तर SIT चौकशी करते, जी समोर येईल त्याच्यामध्ये.